ढोलकीच्या तालावर आणि घुंगराच्या बोलावर संपूर्ण गावाला जागवणारा खेळ म्हणजे तमाशा. एका बाजूला गावकरी पैशाच्या राशीत तिकीट बारीवर रिकाम्या करतात, तर दुसऱ्या बाजूला याच प्रेक्षकांना मायबाप मानून त्यांच्यासमोर कलाकार आपली कला सादर करतात. महाराष्ट्राच्या मातीत प्रतिभा संपन्न कलावंत जन्माला आली आणि अजरामर झाली. लोककलेच्या नक्षत्रातील असंच एक सुवर्णयुग म्हणजे विठाबाई नारायणगावकर. तमाशाच्या मंचावर सादरीकरण करतानाच त्या माऊलीनं बाळणपणाच्या जीवघेण्या यातना सहन केल्या, पण काही क्षणातच पोटच्या गोळ्याला बाजूला ठेवून ती पुन्हा एकदा घुंगरू बांधून उभी राहिली आणि लोककलेचा इतिहासच बदलून गेला. छावा चित्रपटाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांचा धगधगता इतिहास रुपेरी पडद्यावर साकारणारे लक्ष्मण उतेकर आता आपल्या आगामी सिनेमाच्या माध्यमातून लोककलेचा जागर साकारणार आहेत. विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित इठा या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला. विठाबाईंच्या जीवनाची दर्दभरी दास्तान जाणून घेऊया आज या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी मुकुल आव्हाड आणि कॅमेरावर आहे जयेश पाटील. महा MTV मध्ये आपलं स्वागत. मराठी संस्कृती आणि लोककलेचा मानबिंदू म्हणजे तमाशा. तम अधिक आशा म्हणजेच अंधारातून आशेचा प्रकाश दाखवणारा कला प्रकार. गण, मुजरा, गवळण, बतावणी, रंगबाजी, वग हे तमाशा या लोककलेच्या प्रकारातील अविभाज्य घटक. तमाशाच्या माध्यमातून एकाच वेळी लोकांचं मनोरंजन आणि प्रबोधन करण्याची कला त्या काळातील लेखकांना, कलाकारांना अवगत होती. 1 जुलै 1935 रोजी शाहीर भाऊ बापू मांग नारायणगावकर आणि शांताबाई या दाम्पत्याच्या पोटी कन्यारत्न जन्माला आलं. विठ्ठलाच्या कृपेने मुलगी झाली म्हणून मुलीचं नाव विठाबाई ठेवण्यात आलं. लहानपणापासूनच नृत्य आणि गाण्याकडे विठाबाईंचा विशेष ओढा होता. घरी असताना तमाशातल्या लावण्या, गवळणी, भेदिक त्यांच्या कानावर आपसुकच पडत होत्या. शालेय शिक्षणाची सक्ती न करता आपल्या मुलीचा जीव ज्या गोष्टीमध्ये रमतोय त्यातच तिला तिचं सूर शोधायला तिच्या वडिलांनी मदत केली. लहानपणापासूनच त्या वडिलांच्या तमाशाबरोबर गावोगावी सादरीकरणासाठी भटकंती करू लागल्या. गायकीची ढब, संवादाची फेक आणि नृत्याची अदब आत्मसात करू लागल्या. भाऊ बापूंच्या तमाशात विठाबाई आपल्या कलेची चुणूक दाखवत होत्या. ही कला नेमकेपणाने हेरली ती मामा वरेरकरांनी. त्यांनी विठाबाईंना आपल्या कला पथकात पाठवून द्यायची विनंती भाऊंना केली. नंतर विठाबाई मामा वरेरकरांच्या कला पथकातून काम करू लागल्या. त्यामुळे त्यांना तमाशा सादरीकरणाचा अनुभव आणि संस्कार मिळाला. गाण्याची लय कशी असावी, आवाजाची सुरावट कशी असावी, चेहऱ्यावरचे हावभाव, त्यांच्या संगतीला असलेला पदन्यास कसा असावा हे विठाबाईंनी त्या काळात आत्मसात केलं. नाट्यशास्त्राचं लौकिक अर्थाने कुठलंही शिक्षण न घेतलेल्या विठाबाई अंगिक, वाचिक आणि सात्विक अभिनयाची अभिव्यक्ती साकारू लागल्या. तमाशा सादर करताना त्या काळात बिदागीचा पैसा हातात मिळत नसे. याहून वाईट म्हणजे बऱ्याचदा ताटात सुद्धा शिळच अन्न मिळायचं. 1957 मध्ये भाऊ नारायणगावकर यांचं निधन झालं. तमाशाच्या बोर्डाची जबाबदारी विठाबाईंवर येऊन पडली. विठाबाईंच्या फडात काम करणारे कलावंत हे त्यांच्यावरच विसंबून होते याची जाणीव मनी ठेवून न डगमगता नव्या जोमाने भाऊ बापू मांग नारायणगावकर या नावाने त्यांनी तमाशा उभा केला. तमाशा परंपरेत काम करत असताना विठाबाईंनी जेवढं ऐश्वर्य पाहिलं होतं तेवढंच दुःख, दैन्य अनुभवलं होतं. विठ्ठलाने मला लोकांच्या मनोरंजनाबरोबर प्रबोधनासाठी सुद्धा पाठवलंय. मी माझ्या कलेचा उपयोग लोकशिक्षणासाठी करेन ही खुणगाट मनी बाळगून विठाबाईंनी मराठवाडा, खानदेश, विदर्भ, कोकण पट्ट्यातील गावागावांमध्ये आपली कला सादर केली. पुण्यातील मारुती सावंत यांच्याबरोबर विवाहबद्ध झाल्यानंतर तमाशाचा गाडा चालवता चालवता विठाबाईंनी संसाराचा गाडाही ओढला. बाळणपणाच्या जीवघेण्या यातना सहन करून सुद्धा त्या रसिकांसमोर उभ्या राहिल्या. विठाबाईंच्या आयुष्यात अनेक चढ उतार आले. मग ते कात्रजच्या घाटात गाडीला झालेला अपघात असेल, बाळणपणातून सावरणं असेल किंवा संसारिक कलह असेल. तमाशा थाटात करायचा आणि सामाजिक बांधिलकी जपायची ही 2 मूल्य त्या कधीही विसरल्या नाही. पोटासाठी नाचते मी परवा कोणाची, नेसली पितांबर या त्यांच्या लोकप्रिय लावण्या आहेत. शिवाय रक्तात नाली कुन्हाड, रंगल्या रात्री अशा, छोटा जवान, मुंबईची केळेवाली, मराठा सरदार, सापडला हरी नायकिणीच्या घरी, चंद्रमोळ, शिवप्रताप आणि रायगडाची राणी ही त्यांची गाजलेली वगनाट्य.
भारत चीन युद्धाच्या दरम्यान विठाबाईंनी लष्करातील सैनिकांसाठी नेफा सीमेवर तमाशा सादर केला होता. घरापासून दूर देशाची सेवा करणाऱ्या सैनिकांना तमाशा कलेच्या माध्यमातून मानवंदना देण्याचा बहुमान विठाबाईंना मिळाला. तमाशा चालवत असताना असंख्य अडचणी येत गेल्या. वेळोवेळी कर्ज घेऊन त्यांनी तमाशा सुरू ठेवला. 1990 साली महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला. 1968 साली पुण्यात भरलेल्या अखिल भारतीय तमाशा परिषदेचं अध्यक्षपद सुद्धा त्यांनी भूषवलं. एकेकाळी भाकरीच्या अर्ध्या तुकड्यावर प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या विठाबाईंनी गल्ली ते दिल्ली आपल्या नावाची मोहर उमटवली. एकेकाळी गावखेड्यांपर्यंत मर्यादित असलेला तमाशा आज सातासमुद्रापार गेलाय. तमाशाच्या बदललेल्या रूपावर आज सुद्धा आपल्याकडे चर्चेची वादळं उठलेली आहेत. तमाशा म्हणजे केवळ शृंगार आणि नृत्य इथपर्यंत मर्यादित नसून ही लोककला म्हणजे समाजाला आरसा दाखवणारी, लोकांना विचार करायला भाग पाडणारी लोककला आहे. या सिनेमाच्या माध्यमातून विठाबाईंच्या कार्याची ओळखच नव्हे तर गौरव सुद्धा होईल अशी अपेक्षा. इठा या चित्रपटाचा टीझर आपल्याला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी महाएमटीबीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.